तू भेटेशी नव्याने या मालिकेचा आजचाच म्हणजे 19 सप्टेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। तर आज ना आपल्याला माही आणि तन्वीची ॲक्च्युली पहिली भेट केव्हा झाली हे कळणार आहे। म्हणजे आपण जी बघितली होती मालिकेमध्ये सुरुवातीला तर ती भेट त्यांची दुसरी होती। तर आता बघा हा प्रेक्षकांनो, ही गौरी त्या तन्वीच्या डायरीचे पाने वाचत असते आणि आता डायरीचं पहिलं पान वाचल्यावर तिला काहीशी ही घटना दिसली आहे। तर आता ही तन्वी ही आवरून सावरून कॉलेजला निघालेली असते। तिचा कॉलेजचा पहिला दिवस। साहजिकच ज्या तरुण मुली असतात त्यांना नटायला मुरडायला फार आवडतं, तशीच अगदी तन्वी होती। मुलगी वयात आल्यानंतर ती नटाय मुरडायला लागली की आईचं लक्ष हे जातं, साहजिक आहे। आता या मॅडमनी सुद्धा तन्वीकडे बघितलं आणि आता तिला जरा ओरडल्यात त्या, काय ग तन्वी, कॉलेजला निघाली आहेस ना, एवढं नटायची काय गरज आहे, कॉलेजला चालली आहेस का फॅशन शोला? आता ही तन्वी जरा गडबडते आणि म्हणते, अगं आई आज पहिला दिवस आहे ना म्हणून। मॅडम म्हणतात, म्हणून काय, हे असलं तुला मिळालंय ना गिफ्ट म्हणून, तेच मला आवडलं नव्हतं। मला न आवडलेल्या गोष्टी तू न केलेल्याच बऱ्या। लोकांनी आपल्याला आपल्या कर्तृत्वावर ओळखावं, या असल्या वरवरच्या फालतू सौंदर्यामुळे लोकांनी आपल्याला ओळखू नये, नाही का? तन्वी लगेच सॉरी म्हणते आणि आता म्हणते येते मी। आता मॅडम म्हणतात, माही नावाचा एक स्टुडंट आहे, त्याच्यापासून जरा 4 हात लांब राहा। म्हणजे तो स्वतः तर वाया गेलेलाच आहे, पण बाकीच्या विद्यार्थ्यांना पण नादाला लावतोय। म्हणजे तो बाकीच्या विद्यार्थ्यांचा हिरो। कॉलेजला आणि स्पेशली माझ्या डोक्याला तो ताप आहे। त्या मुलापासून 4 हात लांब राहायचं तन्वी, कळलं ना? किती हात लांब? मग आता तन्वी म्हणते, हो आई 4 हात लांब, येते हा आई। तर आता या मॅडम म्हणतात ऑल द बेस्ट। तर प्रेक्षकांनो, हा तन्वीचा कॉलेजचा पहिला दिवस आहे। गौरी डायरीचं पुढचं पान वाचते आणि बऱ्याचशा गोष्टी तिला खूपच इंटरेस्टिंग वाटू लागल्यात। गौरी तिच्या हातचं काम सोडून ती डायरी वाचण्यात मग्न झाली आहे। आता पुढचं पान ती वाचत असते तेव्हा पुढचा सीन त्यांनी दाखवलाय। तर आपण बघितलं होतं प्रेक्षकांनो, पहिल्याच भागामध्ये कॅन्टीनसाठी परमिशन मिळवून माही कॉलेजचा हिरो झाला होता। तर त्याच दिवशी तन्वीची पण एंट्री झाली होती कॉलेजमध्ये। एकीकडे गौरी पान वाचतीये आणि एकीकडे ती तन्वी आणि सायली, त्या दोघी जणींची एंट्री कॉलेजमध्ये दाखवली आहे। तर अख्ख्या कॉलेजने या माहीला डोक्यावर घेतलेलं असतं, तेव्हा या तन्वीने त्याला बघितलेलं असतं। सगळ्यांनाच क्युरिसिटी असते ना की असा कोण मुलगा आहे जो सगळ्या विद्यार्थ्यांचा हिरो आहे। त्याच क्युरिसिटीने ही तन्वी, म्हणजे त्याच उत्सुकतेने तन्वी माहीकडे बघत असते आणि माहीने जेव्हा तिच्याकडे बघितलं की नजर चोरत असते। माहीचं तिच्याकडे बारीक लक्ष असतं, कारण तन्वी हा नवीन चेहरा आहे, न्यू ॲडमिशन आहे। बाकीचे पोरं चिडवायला लागतात माहीला, काय रे माही, सगळे तुला बघतात पण तू कोणाला बघतोयस? आता तो एक मुलगा म्हणतो, अरे सगळ्यांचीच नजर फक्त माहीवर असते बाबा। तर असो, आता ही तन्वी सायलीला म्हणते, चल ग इथून चल म्हटलं ना। तन्वीला कळलंय की माही नावाच्या मुलापासून 4 हात लांब राहायचंय, तो मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून हाच माही आहे। आता तिने ते सायलीला सांगितलंय, अगं सायली, आईने मला याच मुलापासून लांब राहायला सांगितलंय 4 हात। सायली म्हणते, अरे बाप रे, काय सांगते, तुझ्या आईने सांगितलं ना तुला? आता तन्वी म्हणते, अगं हळू, कॉलेजमध्ये आईला प्रिन्सिपल मॅम म्हणून हाक मारायची आहे। सायली म्हणते, बरं सॉरी, पण प्रिन्सिपल मॅडमचं आणि याचं पटत नाही का? म्हणजे अजिबातच पटत नाही का? आता माहीने ते शेवटचं वाक्य ऐकलंय आणि तो म्हणतो, काय, कोणाचं पटत नाही प्रिन्सिपल मॅडमशी? सायली घाबरते आणि तन्वी सुद्धा। सायलीला भीती वाटते, ती विचार करते, बापरे, याने ऐकलं का काय आता सायली म्हणते, अगं तन्वी, त्याने ऐकलं नसेल ना, या दोघी जणी घाबरून गेल्यात। आता काय ना प्रेक्षकांनो, त्या काळात म्हणा या काळात म्हणा, पण एक रॅगिंगची पद्धत आहेच कॉलेजमध्ये। म्हणजे काही कॉलेजेसमध्ये नाहीये, आता त्याच्यावरती बरेच बॅन आलेत। तर यांनी एक सोंजवळ पद्धतीची रॅगिंग इथे दाखवली आहे। आता ही तन्वी तिथून पळ काढायचा प्रयत्न करत असते, कारण आईच्या धाकात आहे ही पोरगी। आता ती तिथून जात असताना माहीची आणि तिची टक्कर होते आणि दोघे एकमेकांकडे काहीसे असे बघायला लागतात। तरी सुद्धा तन्वी तिच्या आईच्या शब्दात आहे। आता ती माहीकडे बघते पण तिथून पुन्हा निघून जात असते। तर आता हे बाकीचे जे म्हणजे सिनियर आहेत ते या दोघींना अडवतात। माही आता तन्वीला म्हणतो, या कॉलेजमध्ये तुला टिकायचं असेल ना तर स्वतःला सावरायचं शिक हं। आता तन्वी त्याला काहीच बोलत नाही, पुन्हा जात असते। तर हे सगळे विद्यार्थी त्या दोघींना अडवतात आणि आता त्यातला एक मुलगा म्हणतो, आधी माही मागणं म्हणतो की हे काम काही अवघड नाहीये आणि हे मॅडमच्या टेबलवर जाऊन लिहायचंय। मग आता तो मुलगा म्हणतो की हो, हे काही अवघड नाहीये, तुम्हाला हेच लिहायचंय फक्त चिठ्ठीवर। म्हणजे चिठ्ठी दिली आहे त्यांनी, आता त्या चिठ्ठीतलं ते त्या मॅडमच्या टेबलवर लिहायचंय। आता ही घाबरते तन्वी आणि म्हणते, बापरे, काय लिहायचंय, असं काय?
आता ती अनघा म्हणते की आम्ही सांगतो ना तुला काय लिहायचंय ते, आणि सगळेजण यांना हसायला लागतात. आता माहीने एक चिठ्ठी या तन्वीच्या हातात दिली आणि तिला सांगितलंय यात जे लिहिलंय ना ते अगदी तंतोतंत त्या टेबलवर लिहायचंय जसंच्या तसं. तन्वी ती चिठ्ठी तिच्या हातात घेते आणि आता तिथून जायचा प्रयत्न करत असते. तेव्हा हे सगळे पोरं अडवतात तन्वीला, पण आता माहीने तन्वीला जाण्यासाठी जागा करून दिली आहे. तन्वी अशी जात असते तेव्हा माही तिच्याकडे सारखा बघत असतो. तर आता पुढे आपण पाहतोय प्रेक्षकांनो, जाता जाता माही तन्वीला म्हणतो तू न्यू ॲडमिशन आहेस ना, तुझ्यावर कोणी संशय नाही घेणार. आता या दोघी जणी प्रिन्सिपलच्या कॅबिन पाशी येतात. सायली म्हणते अगं तन्वी हे काय आहे आणि आता आपल्याला काय लिहायचंय, बघ तरी त्यात काय आहे. आता तन्वी ते वाचते आणि खूप घाबरून जाते आणि पटकन खाली बसते आणि म्हणते बाप रे हे लिहायचंय. आता सायली म्हणते अगं काय बघू. आता सायलीने पण ती चिठ्ठी वाचली आहे. सायली पण घाबरते आता, अरे बाप रे हे लिहायचंय. अगं तन्वी आता काय करणार आहेस तू, हे काही सोपं नाही आहे. मग आता ही आधी तर ही तन्वी नकार देते. ती म्हणते जाऊ दे, आपण कशाला या माहीचं ऐकायचंय. आधीच आईने मला 4 हात लांब राहायला सांगितलंय त्याच्यापासनं, आता मला कळतंय आईने असं का सांगितलं. अगं सायली 4 हात नाही, आपल्याला 8 हात लांब राहावं लागेल याच्यापासनं. जाऊ दे, आपण कशाला ऐकायचं त्याचं, तो कोण लागून चाललाय एवढा मोठा कॉलेजचा, हिरो असेल तर असेल, आपल्याला काय करायचंय त्याच्याशी. सायली म्हणते अगो पण हे काम करावं तर लागेल ना, पण काय करणार आहेस तू आता, काय करायचंय बोल तन्वी. आता ह्या दोघींनाही आलंय टेन्शन, काय करायचं काय करायचं. गौरी म्हणते हो करावं तर लागेल, नाहीतर पुन्हा त्या पोरांची तोंड तर पाहावीच लागतील ना आपल्याला. मग आता या दोघी ठरवतात काय करायचं ते. आता आधी तर तन्वी म्हणते अगं सायली तू करशील का मदत. अगं आई माझं अक्षर ओळखते ग, लगेच पकडेल मला. सायली म्हणते ए बाई नाही नाही नाही, माझं अक्षर ओळखलं तर मला नको फसवूयात. सायली तिथून निघून जात असते तेव्हा तन्वी तिला शपथ घालते की प्लीज थांब न ग सायली आपल्या मैत्रीसाठी. आता सायली असं करते आणि मग तयार होते तन्वीसाठी त्या टेबलवर लिहिण्यासाठी. आता बघा हो प्रेक्षकांनो, तुमची उत्सुकता जास्ती ताणली गेली असेल ना की नेमकं टेबलावर काय लिहायचंय. तर आता ही गेली आहे सायली आतमध्ये आणि त्या चिठ्ठीतलं तिने वाचलंय आणि आता जवळपास तिला घाम फुटलाय की हे कसं लिहायचं कसं आता या टेबलवर, आणि हे सगळं कशासाठी चालू आहे हे तुम्हाला कळेलच पुढे. तर आता या सायलीने त्या टेबलवरती लिहिलंय शिस्तीच्या धाकानं विद्यार्थी नाही तर जनावरं आवरता येतात. अरे देवा, हे एवढं मोठं लिहायची काही गरज असो, पण आता या माहीला त्या प्रिन्सिपल मॅडमला जरा धडा शिकवायचा आहे, पण हे चुकीचंच होतं. असो, आता या दोघी जणी ते लिहून तिथून निघून जात असतात तेव्हा पुन्हा माही आणि माहीचे फ्रेंड्स आडवे होतात यांना. एकतर आधीच त्या तन्वीला भीती वाटत होती, जर प्रिन्सिपल मॅडमला कळलं तर कॉलेजला येणं तर दूर, पण घरातून निघणं अवघड होणार आहे. माही आता या दोघींना म्हणत असतो प्रिन्सिपल मॅडमच्या केबिनमध्ये पडलेली छोटीशी थिणगी कसा वणवा पेटवते बघ. आता तो जिग्या का चिक्या म्हणतो की या न्यू ॲडमिशनवर आलं हे सगळं. तर आता ती अनघा म्हणते तुला मोठा पुळका आहे रे या सगळ्यांचा. मग आता तो म्हणतो अगं असं काय करतेस, लहान आहेत ना या दोघी. माही तन्वीला आश्वासन देतो हे बघा मी तुम्हाला हे त्रास देण्यासाठी करत नाहीये, पण आपल्या या खडूस प्रिन्सिपल मॅडम आहेत ना त्यांना 2 गोष्टी समजाव्यात ना म्हणून आम्ही हे सगळं करतोय. डोंट वरी, तुमच्यावर काही येणार नाही. आता सायली म्हणत असते अरे पण प्रिन्सिपल मॅडम. आता सायली पुढे काही बोलणार तेवढ्यात ही तन्वी तिचा हात घट्ट धरते आणि आता माही म्हणतो काय त्यांचं काय. मग सायली म्हणते नाही म्हणजे प्रिन्सिपल मॅडम कठीण आहेत ना फार, म्हणजे त्यांना लगेच कळेल ना हे सगळं. माही म्हणतो आता क्रॅक नाही करणार त्या. तर हा माही त्या अकडू प्रिन्सिपलच्या साम्राज्यालाच भगदाड पाडणार आहे. तर आता गौरी पुढे वाचत असते, तिला फार भारी वाटते हा प्रेक्षकांनो. माही त्या तन्वीला म्हणत असतो जस्ट वेट आणि वॉच. गौरीने डायरीची पुढची पानं वाचली की आता कळलं मला की ह्या मुलाला कॉलेजमध्ये डोक्यावर का घेतलं जातं. आणि इथून पुढे त्यांनी माही आणि तन्वीच्या बऱ्याच भेटी दाखवल्यात. आता ही जी भेट आपण बघितली होती ती पहिली भेट नाहीये, ही त्या दोघांची दुसरी भेट आहे. आणि अशा पद्धतीने माही आणि तन्वी एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत प्रेक्षकांनो. तर आता गौरी पुढे वाचत असते, माही दिसतो त्यापेक्षा खूप वेगळा आहे. वरवर तो उद्धट आणि अग्रेसिव्ह वाटतो, पण तो आतून तसा नाहीये. तो नेहमी चांगल्याच्या आणि न्यायाच्या बाजूने उभा असतो. तर आता याच प्रकरणाचा निकाल लागलेला त्यांनी दाखवलाय, माहीचं सीन दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. तुम्हाला कन्फ्युजन होत नाही ना, मला एकदा कमेंट करून सांगा, म्हणजे मी जे तुम्हाला सिक्वेल सांगते ते कळतात ना तुम्हाला. काय आहे ना प्रेक्षकांनो, एका मागोमाग एक हे सीन येतात, त्यामुळे सांगताना मी तसा प्रयत्न करते व्यवस्थित सांगायचा, पण कधी कधी कन्फ्युजन होतं.
असो, तर आता हे जे प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये कांड केलंय या दोघींनी, त्याचे पडसाद उमटलेत. आता एका मुलाने येऊन सांगितलंय की मॅडमनी काही विद्यार्थ्यांना डांबून ठेवले. आता लगेच नोटीस बोर्ड वाचायला येतात सगळे विद्यार्थी. त्यावर लिहिलेलं असतं की ज्याने कोणी त्या टेबलावर लिहिलेलं आहे ते त्याने स्वतःहून समोर यावं, नाहीतर सगळ्या कॉलेजला शिक्षा होईल. आता हा माही म्हणतो, बापरे, हे असं काही होईल वाटलं नव्हतं. आता जे काही झालंय ते खरं खरं सांगावंच लागेल. आता ही तन्वी म्हणते, मला असं वाटतं मी आईला जाऊन स्पष्टपणे सांगते की ते मी लिहिलंय म्हणून. सायली म्हणते, अगो पण तुला आई ओरडेल ना तुझी, तू कशी काय जाऊन सांगशील हे सगळं. तन्वी म्हणते, जाऊ दे, आता जे होईल ते होईल, मी जाऊन कबूल करते. जे झालंय ते माझ्यामुळे झालंय, जे काही शिक्षा द्यायची ते मला द्या. मग सायली म्हणते, अगं तू कुठे स्वतःहून केलंयस, आणि तसंही ते माझं अक्षर आहे, माझीच वाट लागणार आहे. तन्वी म्हणते, तुझी नाही वाट लागणार, मी आहे ना, मी करते कबूल. सायली म्हणते, अगं असं काय करतेस, प्रिन्सिपल मॅडम तुझं अक्षर ओळखतात, त्यांना कळेल ना तू नाही लिहिलंय ते. आता तन्वी म्हणते, ते काय नाही, मी आलेच. आता या माहीने तिचं असं शेवटचं बोलणं ऐकलंय. माही म्हणतो, काही काळजी करू नका, मी घेतो जबाबदारी या सगळ्याची. आता सगळे पोरं म्हणतात, अरे माही, तुझा मॅडमचा 36चा आकडा आहे, तू काही जरी केलं ना तरी तुझा अक्षर थोडीच मॅच करणार आहे तिथे. आता त्या प्रिन्सिपल मॅडमना लगेच कळेल की तू लिहिलेलं नाहीये. माही म्हणतो, मग काय झालं, मी नाही लिहिलं तरी मी सांगितलं ना या दोघींना ते लिहायला. हे सगळं माझ्यापासून सुरू झालंय, त्यामुळे मी जबाबदारी माझीच आहे. तर त्यातली एक मैत्रीण म्हणते, अरे यांच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार आहे, यांनी कितीही बोललं तरी काही होणार नाही. माही म्हणतो, मी आहे ना, मला माहिती आहे ना मी केलंय. एखाद्या निरपराध माणसाला संकटात टाकणं ही माहीच्या स्वभावात नाहीये. मी केलंय त्याची जबाबदारी मी घेणार, काळजी नको करूस हा तू, तुझं नाव या सगळ्यात कुठे येणार नाही, असं तो तन्वीला म्हणतो. सगळे मित्र त्याला अडवत असतात, ए बाबा, आधीच तू प्रिन्सिपल मॅडमच्या ब्लॅकलिस्टवर आहे, तुला तर रेस्टिकेट करतील. माही म्हणतो, जे होईल ते होईल, मी केलेल्या गोष्टींची परिणाम भोगण्याची माझ्यात ताकदही आहे आणि हिंमतही. असं बोलून आता हा माही प्रिन्सिपल मॅडमकडे गेलाय. आता पुढे बघा प्रेक्षकांनो काय काय होईल ते. आता ही सायली आणि तन्वी दोघी खूप इम्प्रेस झाल्यात हा माहीवर. आता ही सायली म्हणते, अगो चांगला मुलगा आहे ग तन्वी हा, अगं तो गुंड मवाली नाहीये, तो खूप चांगला आहे ग. आता तन्वी म्हणते, हो ना, आत्ता मला कळतंय कॉलेजमध्ये सगळे मुलं माहीला इतकं डोक्यावर का घेतात ते. तर आज त्यांनी तुर्तास तरी एवढंच दाखवलंय प्रेक्षकांनो, पण पुढे आपण बघतोय गौरी एकदम दचकते, कारण ती रागिणी येते आणि म्हणते, काय ग, अगं इथे काय करतेस तू, काय रेंगाळली आहेस, तुला तर कॅन्टीनमध्ये काम होतं ना, जायचं होतं ना तुला लवकर, काय ग झालं का काम. गौरी खूप घाबरते, कारण तिची तंद्री लागलेली असते ना ती डायरी वाचताना. आणि आता त्या मॅडमशी बोलता बोलता म्हणते, काही नाही मॅडम, मी निघालेच होते, हे काय, आवरलं मी सगळं, अगदी छान व्यवस्थित लावून ठेवलंय. आता या गौरीने बोलता बोलता ती डायरी तिथे त्या रॅकमध्ये ठेवून दिली आहे आणि म्हणते, निघाले हा मॅडम, मी पुस्तकं घेऊन चालली आहे. असं बोलून गौरी निघून जाते. पण रागिणीचा डोळा आणि बुद्धी खूप तीक्ष्ण आहे. आता तिने लगेच त्या जिथे तिने हात लावला होता ना त्या रॅकमध्ये इकडे तिकडे शोधायला लागते, काय गडबड आहे. पण आता तिला काही ती डायरी दिसली नाहीये, इतक्यात कशी डायरी एक्सपोज होईल ना. असो, रागिणी विचार करते, हिला काय झाली, अशी का घाबरली, हिला तर कॅन्टीनमध्ये लवकर जायचं होतं ना कामाला, मग इथे का रेंगाळत होती, काय गडबड आहे ना ती शोधावी लागेल. आणि हा भाग त्यांनी इथेच संपवलाय प्रेक्षकांनो. आणि पुढच्या भागात आपण बघणार आहोत अभिमन्यू सर त्या गौरीला म्हणत असतात, प्रेमामुळे फक्त आयुष्य उद्ध्वस्त होतात, बाकी काही नाही, असे फालतू विचार करण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष दे. मग आता गौरी म्हणते, तुमचा आणि प्रेमाचा काय संबंध आहे सर, खऱ्या प्रेमाची ताकद समजून घ्यायची असेल ना सर, तर कधीतरी प्रेम करून तर बघा. आता ही प्रेम करणाऱ्याला सांगते की तुम्ही प्रेम करून पहा. असो, ज्याचे त्याचे अनुभव असतात या बाबतीत, काय बोलणार आपण. तर असा होता आजचा भाग. कसा वाटला कळवा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.